हॅलो गाईज, वेलकम टू स्पून फीड एज्युकेशन अगेन. तर काल आपण पाहिलं प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 आणि आय होप ते तुम्हाला सगळा समजला असेल. जर कुणी पाहिलं नसेल तर प्लीज त्यांनी क्लिक बटनवर क्लिक करा, तुम्हाला तो कंटेंट मिळून जाईल. तर आज आपण तुम्हाला कळायचं असेल की आपण आज अपोलोनियस थेरम पाहणार आहोत. तर अपोलोनियस थेरममध्ये आपल्याला तुम्हाला मला असं वाटत नाही की हा थेरम एस-एस-सी बोर्डात तुम्हाला फायनलला विचारतील. पण हा थेरम थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे आणि मला पुस्तकातली पद्धत थोडीशी आवडली नाही. आपल्या पण हे कसं प्रूव्ह करू शकतो हे पाहू. तर आता मी तुम्हाला हा थेरम टाकण्याचं कारण एवढंच आहे. हा तुम्ही म्हणताल की एक्झामला तर येणार नाही. पण ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स खूप महत्त्वाचे आहेत. एक्झाम्पल्स जे येणार ते तुम्हाला 100% मिनिमम एक एक्झाम्पल तरी मला असं वाटतं की तुमच्या एक्झाममध्ये तुम्ही एक्स्पेक्ट करू शकता या थेरमवरचं, त्या थेरमच्या बेसिसवरचं. तर तुम्हाला थेरम नीट कळला तर तुम्हाला पुढचं सोपं जाईल. तसंच टू प्रूव्हची जी गणितं आहेत, जे अशा प्रकारचीच असतात, ते तुम्हाला ह्या एका थेरमवरनं टू प्रूव्हची एक्झाम्पल तुम्हाला समजून जातील. तर आपण जास्त वेळ न घालवता सुरुवात करू. तर पहिल्यांदा तर थेरममध्ये आपल्याला माहिती आहे, आता हा थेरम तुम्हाला इफ देनच्या फॉर्मॅटमध्ये नाही दिलं, डायरेक्टच त्यांनी काय दिले, इन ट्रायंगल एबीसी एम इज द मिड पॉइंट. आता एम इज द मिड पॉइंट म्हणून मी इथं बीएम इज इक्वल टू एमसी लिहून घेतो आणि साइड बीसी, साइड साइड बीसी, ऑन साइड बीसी म्हणलंय त्यांनी. देन एबी स्क्वेअर, म्हणजे आता लक्षात तुम्हाला एवढंच ठेवायचंय की एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर. आता लक्षात ठेवायचं कोणताही हा जो ट्रायंगल आहे, मी तर ट्रायंगल परत एकदा काढतो. समजा एक कोणताही ट्रायंगल आहे. तो ट्रायंगल कोणताही असला. आता मी इथं त्याला पी-क्यू-आर जर नाव दिलं आणि पी-क्यू-आर ट्रायंगलमध्ये हा एक मिड पॉइंट आहे कोणत्यातरी साइडवर आणि तो मिड पॉइंट जॉइन केला. तर जर जॉइन केला तर त्याचं की त्याच्या जो मिड पॉइंट जॉइन केलाय, हा आपण एम म्हणलो. तर मिड पॉइंटच्या कडच्या 2 साइडच्या स्क्वेअर म्हणजेच पी-क्यू स्क्वेअर प्लस पी-क्यू स्क्वेअर प्लस पी-आर स्क्वेअर. पी-क्यू स्क्वेअर प्लस पी-आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू जो मिड पॉइंट जॉइन केलेली लाईन आहे, जसं की इथं 2 इंटू इथं मिड पॉइंट जॉइन केलेली लाईन पीएम आहे. 2 इंटू पीएम स्क्वेअर प्लस 2 इंटू मिड मिड पॉइंट मधला जो डिव्हाइड झाला तो एक कोणती साइड क्यूएम घेऊ शकतो किंवा एमआर घेऊ शकतो. 2 इंटू क्यूएम क्यूएम स्क्वेअर असं येणार आहे. तसंच जर आपण इथं पाहिलं, आता हे तुम्हाला कळलं असेल मी असं होप करतो. तर आपण जर इथं पाहिलं तर तुम्हाला दिसून जाईल की एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं, अपोलोनियस थेरम वापरायचा म्हणजे काय करायचं. अपोलोनियस थेरम वापरायचा म्हणजे काय, पहिलं तर मिड पॉइंट तुम्हाला दिसला पाहिजे. मिड पॉइंट जर कुठं दिसला ट्रायंगलच्या एखाद्या साइडला आणि ती लाईन जर जॉइन केलेली असेल, तर तिथं आपल्याला अपोलोनियस थेरम वापरायचा आहे. जसं की आपण मागच्या थेरममध्ये मग पाहिलं की जॉमेट्रिक मीन थेरम कधी वापरायचा. तसंच आपण इथं पाहतोय की मिड पॉइंट थेरम जसा जिथं मिड पॉइंट असेल तिथं अपोलोनियस थेरम आपल्याला वापरायचा आहे. आता इथं दिसतंय तुम्हाला एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर, म्हणजे इथं मिड पॉइंट आहे. मिड पॉइंटच्या कडेचे 2 म्हणजेच ह्या ज्या साइड आहेत एबी स्क्वेअर आणि एसी स्क्वेअर यांची ॲडिशन घेतली इज इक्वल टू 2 इंटू एएम. 2 इंटू एएम. एएम म्हणजे काय, की जी लाईन लाईन जॉइन केली आहे एखाद्या पॉइंटवरनं मिड पॉइंटवरती. 2 एएम स्क्वेअर आणि जो जी साइडचे 2 पार्ट झाले त्याचा 2 2 इंटू त्याच्या साइडच्या स्क्वेअर. तर आता हे आपण सॉल्व्ह कसं करणार, प्रूफ कसं करणार? तर आपण गिव्हन घेऊ. आपल्याला गिव्हन म्हणजे काय, तर तुम्हाला एक लक्षात आलं असेल की इथं ह्या परपेंडिक्युलरचा काही संबंध नाही. हा परपेंडिक्युलर कशासाठी घेतलाय? आपल्याला प्रूफ करण्यासाठी हा परपेंडिक्युलर घेतलाय. पण जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल असेल तेव्हा हा परपेंडिक्युलर असेल असं नाही. तिथं तुम्हाला फक्त काय दिलेलं असेल, मिड पॉइंट दिला असेल आणि तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला लावलं असेल. एखादी साइडचं 2-3 साइडचं माप दिलेलं असेल, तिसऱ्या साइडचं माप काढायचं असेल. तर आता आपण थेरमकडे जाऊ. थेरमकडे जर पाहिलं आपण तर आपल्याला गिव्हन दिसते ट्रायंगल ट्रायंगल एबीसी आहे. इन ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल एबीसी काय आहे? एम इज द एम इज अ मिड पॉइंट ऑफ एम इज अ मिड पॉइंट ऑफ कुणाचा आहे? मिड पॉइंट ऑफ बीसी. मिड पॉइंट ऑफ बीसी. मी तर लिहितो बीसी. आता बीसी म्हणजेच काय आपल्याला म्हणायचंय? आपल्याला म्हणजेच म्हणायचंय बीएम इज इक्वल टू एमसी. तसंच एडी इज परपेंडिक्युलर टू एडी इज परपेंडिक्युलर टू बीसी. एडी इज परपेंडिक्युलर टू बीसी अँड आपण कोलिनॅरिटी लिहू बी डॅश एम डॅश डी डॅश सी. बी डॅश एम डॅश टी डे. आता हे झालं तर आपण गिव्हन लिहिल्यानंतर टू प्रूव्ह केलं. टू प्रूव्ह काय आहे? आता तुम्हाला इथं दिसून येईल टू प्रूव्ह तर आपल्याला डायरेक्टच लिहिलेलं आहे. टू प्रूव्ह काय आहे? टू प्रूव्ह आहे एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर. म्हणजेच आपण काय घेतलं होतं?
AB स्क्वेअर आणि AC स्क्वेअर का घेतला आपण? कारण की मिड पॉइंट होता. मिड पॉइंटच्या ह्या अपोझिटला साइड एक आहे आणि ह्या अपोझिटला एक साइड आहे. म्हणजे ते AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. तसंच AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू जी लाईन जॉइन झाली, ती लाईन जॉइन झाली दुसऱ्या व्हर्टायसेसमधनं. म्हणजेच काय 2 इंटू AM स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 इंटू राहिलेले 2 पार्ट जे झाले ते 2 इंटू BM स्क्वेअर. आता इथं तुम्ही BM स्क्वेअरच्या ऐवजी MC स्क्वेअर पण घेऊ शकता. कारण की BM आणि MC दोघांचा माप सेमच आहे. आता हे आपल्याला प्रूफ करायचंय. आता हे प्रूफ करताना आपल्याला लक्षात काय घ्यायचंय, एक-एक गोष्ट आपण लक्षात घेऊ. इथं आपल्याला दिसतंय AB स्क्वेअर पाहिजे. तर AB स्क्वेअर कधी येणार आहे? आपल्याला आत्तापर्यंत काय माहिती आहे? पायथागोरस थेरम माहिती आहे. आता AB स्क्वेअर, AB जर पाहिला तर हा AB हा ट्रायंगल ABDचा हायपोटेनियस आहे. म्हणजे आपल्याला ट्रायंगल ABDमध्ये पायथागोरस थेरम वापरावा लागेल. तर मग आपण त्याच्यानुसार तो वापरू. तसंच आपल्याला AC स्क्वेअर पाहिजे. आता AC स्क्वेअर कसा येईल? AC स्क्वेअर कधी येईल? आपल्याला ट्रायंगल ADCमध्ये जर पायथागोरस थेरमला वापरला तर येईल. आणि तिसरी गोष्ट AM जर पाहिला AM स्क्वेअर. आता AM स्क्वेअर कधी येणार आहे? जर आपण ट्रायंगल AMD मध्ये जर राइट अँगल ट्रायंगलमध्ये जर पायथागोरस थेरम वापरला तर AM येईल. आणि BM कधी येईल? BM आता आपण पुढं BM कसा घ्यायचा तो पाहू. तर पहिल्यांदा 3 गोष्टी जर कळत्या की आपल्याला तिन्ही ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम वापरायचा आहे. तर मी एक-एक करून घेतो. नाऊ कन्सिडर ट्रायंगल ABD बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरमने आपण काय म्हणू शकतो? आपण म्हणू शकतो AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू AB हा हायपोटेनियस आहे. AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर आणि याला आपण 1 नंबर देऊ. याला मी 1 नंबर म्हणलो. तसंच मी दुसरा कन्सिडर ट्रायंगल केला. कन्सिडर ट्रायंगल ADC बाय पायथागोरस थेरम. आपण म्हणू बाय पायथागोरस थेरम. ADC मध्ये बाय पायथागोरस थेरम. आपण बाय पायथागोरस थेरमने काय म्हणणार? AD स्क्वेअर म्हणजेच AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. ADC मध्ये पाहिलं आपण. पण आपल्याला इथं कळते की ADC मधला इथं आपल्याला कोणतं यूज होणार आहे का? EC होणार आहे का? AD होणार आहे का? DC होणार आहे. आता AD आपल्याला पुढे लागणार आहे. त्यामुळे मी इथं चेंज करून घेतो. AC स्क्वेअर मायनस DC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर. AD स्क्वेअर मी AD स्क्वेअर इज इक्वल टू का घेतलं? कारण की AD हा आपल्या सगळ्यांमध्ये कॉमन येणार आहे आणि हा AD स्क्वेअर आपल्याला इलिमिनेट करायचा आहे पुढे जाऊ. तर मी काय करतो? AD स्क्वेअर इज इक्वल टू लिहून घेतो. AD स्क्वेअर हा AD हा ट्रायंगल ADB मध्ये पण कॉमन आहे. ट्रायंगल AMD मध्ये पण कॉमन आहे आणि ट्रायंगल ADC मध्ये पण कॉमन आहे. म्हणून मी इथं काय करतो? ADचं पहिलं मार्क करून घेतो. म्हणजेच AD इज इक्वल टू AC स्क्वेअर मायनस DC स्क्वेअर. त्याला मी 2 नंबर लिहितो. त्याला मी 2 नंबर दिला. तसंच जर मी आणखी एक ट्रायंगल कन्सिडर केला. कन्सिडर ट्रायंगल आता आपण AMD करू. AMD बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम इथं काय म्हणू शकतो आपण? बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम काय म्हणू शकतो? AM स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DM स्क्वेअर MD स्क्वेअर म्हणजेच MD स्क्वेअर प्लस MD स्क्वेअर. आता आपण जर पाहिलं आपल्याला काय पाहिजे होतं? AB स्क्वेअर आणि AC स्क्वेअर पाहिजे होता. आता AC स्क्वेअर कुठे आहे? हिथं आपण 2 नंबर जरी दिलं तर चालेल. हिथं मी जस्ट अ मिनिट. AC स्क्वेअर ह्याला आपण 2 नंबर देऊ आणि तसंच AM स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस MD स्क्वेअर याला आपण 3 नंबर देऊ. आता इथं जर पाहिलं आपण आपल्याला काय पाहिजे? AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर पाहिजे. फ्रॉम 1 अँड 2 आपण दोघांचे ॲडिशन करू शकतो. देअरफॉर मी काय करतो? आपल्याला जसं जसं पाहिजे तसं आपण करायचा प्रयत्न करायचा. मग मी काय करतो? नाव ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2.
आता पहिलं आणि दुसरं इक्वेशन जर आपण ऍड केलं तर आपल्याला कळून येईल ए बी स्क्वेअर. आता इथं राईट हँड साईडला ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर येईल. म्हणजे काय येणार ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. ह्या साईडला काय येणार ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. आता ए डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर म्हणजेच किती होणार 2 डी स्क्वेअर. मी डायरेक्ट लिहितो 2 डी स्क्वेअर प्लस आणि इथं काय होणार बी डी स्क्वेअर आणि डी सी स्क्वेअर म्हणजेच बी डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर. बी डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर. आता जर आपण पाहिलं आपल्याला राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड सेम येते ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. तीच आपल्याला 2 प्रूव्ह मध्ये होती ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. पण ह्या साईडला काय होतं ए एम आणि बी एम. तर आता आपण इथं पाहू की ए डी ला आपण ए एम बी एम मध्ये कधी आणू शकतो का. तर ए डी ला आपण ए एम बी एम मध्ये नाही करू शकत. ए डी तर इथं कॉमन मी जसं की मगाशी म्हणलं होतं की कॉमन साईड आहे सगळ्या राईट अँगल ट्रायंगल. तर ह्याचा आपण आता सध्या तरी काय नाही करू शकत. पण पुढचं जर पाहिलं आपण तर बीडी आणि डीसी. तर बीडी आणि डीसीला बीडी आणि डीसीला आपण बीएमच्या फॉर्ममध्ये किंवा एमसीच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. कसं लिहू शकतो आता जर आपण बीडी पाहिलं बीडी म्हणजेच काय बीएम प्लस एमडी आपण असं लिहू शकतो. बीडी म्हणजे काय लिहू शकतो आपण बीएम प्लस एमडी. मी तर लिहितो बीडी इज इक्वल टू बीएम प्लस एमडी. का लिहू शकतो कारण की बी डॅश डी डॅश एम बी डॅश डी डॅश एम बी डॅश एम डॅश डी बी डॅश एम डॅश डी हे कोलिनियर आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो बीएम प्लस एम डी इज इक्वल टू बी डी. म्हणजे मी बी डीच्या जागेवर हे सूत्र इथं टाकू शकतो. तसंच मी आणखीन एक लिहू शकतो की डीसी डीसीच्या जर फॉर्मॅटमध्ये बघितलं आपण तर डीसी जर पाहिलं तर तुम्हाला इथं देऊन डीसी म्हणजेच मी एम डी मायनस एम सी मायनस एम डी असं लिहू शकतो. एम सी मायनस एम डी एम सी मायनस एम डी इज इक्वल टू डी सी. म्हणजेच हे काय आहे हे पहिलं काय असणार आहे हे पहिलं असणार आहे डी सी प्लस एम डी इज इक्वल टू एम सी. आणि तेच पुढे जाऊन असं होणार डी सी आपल्याला डी सीच्या डी सी एम डी प्लस होता तो डी एम सीच्या मायनस एम सी झाला इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्यानंतर. आता तो पलीकडे गेल्यानंतर होणार डी सी इज इक्वल टू एम सी मायनस एम डी. आपल्याला डी सी पाहिजे होता म्हणून आपण डी सीच्या फॉर्मॅटमध्ये घेतला. आता हे कशामुळे येणार हे काय येणार कारण की डी डी एम डॅश डी डॅश सी दॅट इज एम डॅश डी डॅश सी. एम डी आणि सी हे कोलिनियर आहेत. जर आपण डायग्राम मध्ये पाहिलं तर आपल्याला दिसेल एम डी आणि सी हे कोलिनियर आहेत. पण आता हे आपण इक्वेशन नंबर आपण मिळाला 4 नंबर टाकतो. इक्वेशन नंबर 4 मध्ये जर टाकलं पुट बी डी अँड डी सी इन इक्वेशन नंबर 4. इन इक्वेशन नंबर 4 मध्ये टाकलं तर आपल्याला फायनल आन्सर कसं येणार आहे फायनल आन्सर आपल्याला येईल ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर प्लस 2 ए डी स्क्वेअर आपण तसं ठेवू प्लस बी डी स्क्वेअरच्या ऐवजी काय येणार बीडीच्या ऐवजी येणार बी एम प्लस एम डी. पण बी एम प्लस एम डी त्याच्या ब्रॅकेटचा काय होता स्क्वेअर एम डीचा स्क्वेअर होता म्हणजे बी एम प्लस एम डी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस डी सी म्हणजे काय होतं एम सी मायनस एम डी ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता आपल्याला माहिती आहे इथं आपल्याला गिवन मध्ये दिसतंय की बी एम म्हणजेच एम सी आहे म्हणजे एम सीच्या जागेवर मी बी एम टाकू शकतो. तर मी काय करतो पुट बी एम इन एम सी. आता तुम्ही म्हणताल एम सीच्या जागी बीएम का टाकायचं कारण की आपल्याला बीएम पाहिजे. आपल्याला 2 प्रूफ मध्ये काय पाहिजे बीएम पाहिजे. एम सी पाहिजे होता का नाही. मग आपण एम सीच्या जागी जिथं जिथं एम सी दिसते तिथं आपण बीएम टाकू शकतो कारण की एम इज द मिड पॉईंट. तर मग मी हे टाकल्यानंतर आपल्याला उत्तर असं येईल की ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर प्लस 2 ए डी स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर. आता ते बी एम स्क्वेअर मी तसं आहे तसंच लिहितो बी एम प्लस एम डी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस एम सीच्या जागी काय लिहू शकतो मी बी एम सी लिहू शकतो बी एम मायनस एम डी ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि ह्याच्या पुढे काय आहे ह्याच्या पुढे ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू हे इक्वल टू पाहिजे इज इक्वल टू इथं पण इज इक्वल टू. आता हे इक्वल टू जे आलेलं आहे आता इथं आपल्याला कळते आपण हे ब्रॅकेट सोडू शकतो ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर.
आणि ह्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तोच आपण फॉर्म्युला लिहू. 2AD² प्लस आता पहिल्यांदा BM ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस MD ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2BM इंटू MD की आपल्याला एवढाच ब्रॅकेट झाला, तो की आपण इथं सॉल्व्ह केला. प्लस प्लस BM स्क्वेअर मायनस म्हणजेच प्लस MD स्क्वेअर मायनस 2BM इंटू MD हा आपण कुठला लिहिला, हा ब्रॅकेट जो सॉल्व्ह केला तो आपण इथं लिहिला. तर जर आपण इथं पाहिलं तर आपल्याला इथं दिसून येईल की 2BMMD प्लस मध्ये आहे आणि हा 2BMMD मायनस मध्ये, तो कॅन्सल होणार. राहिलो काय आपल्या इथं राहिलं AB² प्लस AC² इज इक्वल टू 2AD² प्लस आता हा BM प्लस हा BM म्हणजेच काय येणार 2BM² प्लस 2MD² आणि बाकीचं काय, बाकीचं कॅन्सल झालेलं आहे, म्हणजे आपलं हे फायनल आलं. तर आपल्याला इथं BM जो पाहिजे तो तर भेटलाय, पण आपल्याला AD आणि MD नको आहे. तर आपण बघू AD आणि MD मध्ये काय फरक करता येतं का. MD मध्ये आपल्याला काय करता येणार, MD मध्ये आपण काय करू शकतो, जर तिसऱ्या नंबरचं जर पाहिलं आपण तर इथं आपल्याला MD दिसतोय, MD किंवा AD. तर आपण AD इज इक्वल टू जरी केलं किंवा MD इज इक्वल टू तरी केलं तरी आपल्याला उत्तर येईल. जसं की मी इथं करतो, इथं AM² होतं मायनस मी AD² करतो इज इक्वल टू MD² आणि ह्याला आपण काय म्हणू, ह्याला इक्वेशन नंबर ए म्हणू. तर आता ह्या इक्वेशन ए नुसार आपण काय म्हणू शकतो, फ्रॉम इक्वेशन ए आता ए इक्वेशन वरनं आपण काय लिहू शकतो, हा AB² आहे तसाच, नंतर AC² आहे तसाच, हा AC आहे, AC² आहे तसाच इज इक्वल टू 2AD. एडीच्या जागी आपण काहीतरी लिहू शकतो. आता एडीच्या जागी नाही घेतला आपण इज इक्वल टू काय घेतलंय, इज इक्वल टू MD घेतलंय. MD इज इक्वल टू काय ना, MD इज इक्वल टू आहे ना, MD इज इक्वल टू येणार AM² मायनस AD², AM² मायनस AD². मग 2BM तसंच प्लस 2 इंटू MDच्या जागी येणार AM² मायनस AD². बरोबर आहे का. 2ADच्या जागी AM² मायनस AD². आता इथं 2 ने मल्टिप्लाय होतं. आता आपण जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2AD² प्लस 2BM² प्लस 2AM² मायनस 2AD². आता मायनस 2AD आणि प्लस 2AD कॅन्सल होईल आणि आपल्याला फायनल जे अपेक्षित उत्तर होतं ते भेटेल 2AM² आणि इकडे राहिलेलं ते आहे तसं AB² प्लस AC² AB² प्लस AC² इज इक्वल टू आणि हे आपलं फायनल आन्सर आलं. अशा प्रकारे तुम्ही अपोलोनियस थेरम प्रूफ करू शकता. तर आता पहिल्यापासून जर आपण पाहिलं की कोणत्या स्टेप केल्या, एकदा रिव्हिजन करू. पहिल्यांदा तर आपण पाहिलं गिवन लिहिलं, गिवन आणि गिवन मध्ये कोणाला प्रॉब्लेम असेल असं मला वाटत नाही. टू प्रूव्ह लिहिलं. आता टू प्रूव्ह मध्येच तुम्हाला लक्षात ठेवायचंय की आपण हे शेवट पाहू, पण टू प्रूफ कसं केलं, तर आता AB² आणि AC² हे दोन पाहिजे होते. मग आपण काय केलं, ट्रायंगल ABC मध्ये जर आपण पायथागोरस थेरम वापरला तर आपल्याला AB² मिळेल. तसंच दुसरा ट्रायंगल ADC मध्ये तर आपण पायथागोरस थेरम वापरला तर AC² मिळेल. तसंच आपण केलं की AB² इज इक्वल टू बघितलं, AC² इज इक्वल टू केलं. या दोघांची आपण ॲडिशन केली. या दोघांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की तिसरा जो होता AM² आपल्याला AM² कधी येईल, जेव्हा आपण राईट अँगल ट्रायंगल AMD मध्ये बघेल की आपण AM² इज इक्वल टू काहीतरी लिहू शकतो. मग AM² इज इक्वल टू काय लिहिणार, AD² प्लस MD² आणि हा हळूहळू त्याचा उपयोग करत जायचा. तर आपल्याला ॲडिशन करायची होती. ॲडिशन का केली, कारण की आपल्याला AB² प्लस AC² पाहिजे होतं म्हणून. मग ची ॲडिशन केली. दोघांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला तिथं दिसलं की 2AD² प्लस BD² प्लस DC झालं. BD आणि DCला आपण चेंज करू शकत होतो. BD म्हणजेच काय, BM प्लस MD आणि DC म्हणजेच काय, MC मायनस MD. पण MCला आपण BD बनवून कन्सिडर करू शकत होतो, कारण की M हा मिड पॉइंट होता. तर आपण तेच केलं, पहिल्यांदा टाकून घेतलं, नंतर MDला MCला आपण BM कन्सिडर केलं. MCला आपण BM कन्सिडर केलं. MCला BM कन्सिडर केल्यानंतर आपल्याला जे काय आलं ते आपण सोडवत गेल्यानंतर आपल्याला 2BM आणि MD कॅन्सल झाले आणि फायनली आपल्याला 2AD² इज इक्वल टू BM आणि MD. आता आपल्याला इथं AD नको होता आणि
एम-डी पण नको होता. म्हणजे जो नको होतं त्यातलं एक जरी आपण चेंज केलं तरी आपल्याला उत्तर येतं. ए-डी चेंज करा किंवा एम-डीच करा. कोणत्या इक्वेशन नंबर 1 वरनं आपण इक्वेशन नंबर ए काढलं. इक्वेशन नंबर 3 मधनं आपण ए काढलं आणि ते इक्वेशन इथं टाकलं आणि टाकल्यानंतर आपल्याला डायरेक्ट आपलं उत्तर पाहिलं. आता लक्षात एवढंच ठेवायचंय आपल्याला, की इथं जर कधी आपल्याला तर एक ट्रायंगल दिला, कोणताही ट्रायंगल असेल, त्याचं नाव आपण जर पी-क्यू-आर घेतलं आणि एक मिड पॉइंट दिला, तो एम आहे आणि जरी मिड पॉइंट जर एखाद्या व्हर्टायसेसमधनं जात असेल, तर आपण ह्याला असं लिहू शकतो. आता जिथं मिड पॉइंट होता, ह्या मिड पॉइंटच्या अपोझिटच्या दोन्ही साइड म्हणजे जिथं पी-क्यू आणि पी-आर म्हणजेच पी-क्यू स्क्वेअर प्लस पी-आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू काय येणार, जी लाईन मिड पॉइंटला जॉइन झाली म्हणजेच 2 इंटू पी-एम स्क्वेअर 2 इंटू पी-एम स्क्वेअर प्लस आणि त्याच्यानंतर क्यू-एम घ्या किंवा एम-आर घ्या. 2 इंटू क्यू-एम स्क्वेअर किंवा एम-आर स्क्वेअर त्याची माप तर सेमच असणार आहे. तर अशा प्रकारे मला वाटतं, की तुम्हाला अपोलोनियस थेरम कळला असेल. जर तुम्हाला कळलं असेल तर प्लीज तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना पण कळू द्या आणि प्लीज तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा. कारण की तुम्ही जर शेअर केलं तर तुमचे मार्क्स कमी नाही होतील, पण त्यांचे मार्क्स नक्कीच वाढतील. तर हा विचार तुम्ही डोक्यात ठेवू शकता आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट लेक्चर. नेक्स्ट लेक्चर इज रिअली इम्पॉर्टंट.